आपण सगळेच कधी ना कधी तणावात असतो आणि आपल्याला वाटतं की तो फक्त डोक्यात आहे. पण काय खरंच असं आहे की हा तणाव आपल्या शरीराच्या आत, अगदी आपल्या डीएनएमध्ये काहीतरी बदल घडवत असतो? आणि जर तसं असेल, तर ध्यान आणि मंत्रांसारख्या साध्या, प्राचीन गोष्टींमध्ये ती शक्ती आहे का, जी हा बदल उलटवू शकेल? आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे काही वैज्ञानिक संशोधन पत्रिका आहेत, वैद्यकीय लेख आहेत आणि काही वैचारिक लेखही आहेत. आणि या स्रोतांच्या आधारे आपण आपल्या शरीराच्या आत एक प्रवास करणार आहोत, अगदी पेशींच्या टोकापासून ते थेट मेंदूच्या रचनेपर्यंत. आणि हा प्रवास खरंच खूप रंजक आहे, कारण हे स्रोत आपल्याला सांगतात की मनःशांती ही केवळ एक भावना नाहीये, तिचे मोजता येणारे शारीरिक पुरावे आहेत. आज आपण अध्यात्माच्या अनुभवाला विज्ञानाच्या मोजपट्टीने तपासण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. आपण पाहणार आहोत की ध्यान आणि मंत्रोच्चार यांसारख्या गोष्टी आपल्या पेशींचं आयुष्य कसं वाढवू शकतात, आपल्या जनुकांचं कार्य कसं बदलू शकतात आणि आपल्या मेंदूला अधिक कार्यक्षम कसं बनवू शकतात. ठीक आहे, चला तर मग थेट आपल्या शरीरातल्या सगळ्यात लहान घटकापासून म्हणजे पेशींपासून सुरुवात करूया. स्रोतांमध्ये टेलोमियर्स या नावाचा उल्लेख वारंवार येतोय. ही संकल्पना खूप महत्वाची वाटतेय. हे टेलोमियर्स म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कल्पना करा, आपल्या बुटाच्या लेसच्या टोकावर एक प्लास्टिकचं आवरण असतं की नाही. हो, असतं. त्याचं काम काय, तर ते लेसचे धागे विस्कटू देत नाहीत, ती लवकर खराब होत नाही. बरोबर. टेलोमियर्स अगदी तसंच काम करतात, पण आपल्या गुणसूत्रांसाठी म्हणजे क्रोमोझोम्ससाठी. हे टेलोमियर्स आपल्या गुणसूत्रांच्या टोकावर असलेले संरक्षक कवच आहेत. आणि प्रत्येक वेळी आपल्या शरीरातील पेशींचं विभाजन होतं, म्हणजे नवीन पेशी तयार होतात, तेव्हा हे टेलोमियर्स थोडे थोडे लहान होतात. अच्छा, म्हणजे त्यांचं लहान होणं हे अपरिहार्य आहे. हो, आणि म्हणूनच त्यांचं लहान होणं हे वृद्धत्वाची एक महत्त्वाची जैविक खूण मानली जाते. फ्रंटियर्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार जेव्हा हे टेलोमियर्स खूप लहान होतात, तेव्हा पेशी एकतर मरायला लागतात किंवा त्यांचं विभाजन थांबतं. आणि याचा थेट संबंध अनेक वय-संबंधित आजारांशी, जसं की हृदयरोग किंवा मधुमेह यांशी जोडला गेला आहे. आणि इथेच मग ध्यानधारणेची भूमिका येते, बरोबर? काही स्रोतांनुसार ध्यानधारणा या टेलोमियर्सवर परिणाम करू शकते. हे कसं शक्य आहे? होय, इथेच खरी गंमत सुरू होते. आपल्या स्रोतांमध्ये 2 महत्त्वाचे अभ्यास आहेत. पहिला, श्रीलंकेतील दीर्घकाळ ध्यान करणाऱ्या लोकांवर केलेला अभ्यास. यात 30 ध्यान करणारे आणि 30 सामान्य व्यक्तींची तुलना केली गेली. जे लोक सरासरी 6.8 वर्षांपासून दिवसाला साधारणपणे 5 ते 6 तास ध्यान करत होते. थांबा एक मिनिट. दिवसाला 5 ते 6 तास? हो. अरे बापरे! हे तर जवळजवळ पूर्णवेळ नोकरीसारखं झालं. हे सामान्य माणसासाठी शक्यच नाही. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आणि या अभ्यासाच्या मर्यादांवर आपण बोलूच. पण आधी याचा निष्कर्ष पाहूया. या अभ्यासात असं आढळून आलं की इतका तीव्र सराव करणाऱ्यांचे टेलोमियर्स ध्यान न करणाऱ्यांच्या तुलनेत लक्षणीयरित्या लांब होते. आणि दुसरा अभ्यास अमेरिकेतील झेन ध्यान करणाऱ्यांवरचा आहे. त्यातही 20 दीर्घकाळ ध्यान करणाऱ्यांचे टेलोमियर्स इतरांपेक्षा जास्त लांब आढळले. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ही केवळ मनस्थितीची गोष्ट नाहीये. हे लोक त्यांच्या पेशींच्या पातळीवर अक्षरशः त्यांचं वृद्धत्व थांबवत होते किंवा त्याची गती कमी करत होते. हे अविश्वसनीय आहे. पण पुन्हा तोच प्रश्न येतो, या संशोधनाचा आपल्यासारख्या लोकांसाठी काय उपयोग, जे दिवसातून फक्त 10-15 मिनिटं काढू शकतात? हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे अभ्यास आपल्याला कमाल परिणाम म्हणजे मॅक्सिमम इफेक्ट दाखवतात, पण त्यातून सिद्ध होणारा जो सिद्धांत आहे म्हणजे प्रिन्सिपल, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तो सिद्धांत असा की मानसिक सराव आणि शारीरिक आरोग्य यांच्यात थेट संबंध आहे. कदाचित 15 मिनिटांच्या ध्यानाने टेलोमियर्स लगेच लांब होणार नाहीत, पण त्यांच्या लहान होण्याची गती नक्कीच कमी होऊ शकते. आणि याला आणखी एका गोष्टीने पुष्टी मिळते. ती कोणती? ती गोष्ट म्हणजे टेलोमिरेज नावाचं एक एन्झाईम. हे एक प्रकारचं दुरुस्ती पथक आहे आपल्या शरीरातलं. टाइम मासिकाच्या एका लेखात उल्लेखलेल्या अभ्यासानुसार काही अनुभवी ध्यान करणाऱ्यांमध्ये या एन्झाईमची क्रिया 30% जास्त आढळली. 30%? हो. हे एन्झाईम टेलोमियरची दुरुस्ती करण्याचं आणि त्यांची लांबी टिकवून ठेवण्याचं काम करतं. अच्छा, म्हणजे हे फक्त नुकसान होण्यापासून वाचवत नाही, तर झालेलं नुकसान भरून काढायलाही मदत करतं. जणू काही आपल्या पेशींमध्ये एक अंतर्गत मेंटेनन्स टीम आहे, जी ध्यानाने अधिक सक्रिय होते. अगदी तसंच. याचा अर्थ स्पष्ट आहे. ध्यान केवळ टेलोमियर्स लहान होण्याची प्रक्रिया मंदावत नाही, तर त्यांच्या दुरुस्तीत आणि देखभालीतही सक्रियपणे मदत करू शकतं.
जरी आपण दिवसातून काही मिनिटांचा सराव केला तरी आपण आपल्या पेशींना दुरुस्तीची एक संधी देत असतो. ठीक आहे, पेशींच्या पातळीवर होणारा हा बदल आश्चर्यकारक आहे. पण यामुळे मला विचार करायला भाग पडतंय की हे वरवरचे बदल आहेत की काहीतरी अधिक मूलभूत घडतंय. म्हणजे आपलं शरीर चालवणाऱ्या मूळ प्रोग्रॅमिंगमध्ये, आपल्या जनुकीय कोडमध्ये काही बदल होतो का? मी रिलॅक्सेशन रिस्पॉन्सबद्दल वाचलं होतं. बरोबर. आता आपण एका पातळी अजून खाली म्हणजे थेट जनुकांच्या कार्यापर्यंत पोहोचलो आहोत. रिलॅक्सेशन रिस्पॉन्स ही हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डॉक्टर हर्बर्ट बेन्सन यांची एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. ही आपल्या शरीराची फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळा या तणावपूर्ण प्रतिक्रियेच्या अगदी विरुद्ध असलेली नैसर्गिक शांत अवस्था आहे. आणि ही अवस्था ध्यान, प्रार्थना किंवा अगदी दीर्घ श्वास घेण्याने साधता येते. म्हणजे तणावामुळे शरीरात जे बदल होतात हे त्याच्या अगदी उलट काम करतं. हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या गटाने PLOS ONE या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असं आढळलं की केवळ 8 आठवड्यांच्या सरावानंतर लोकांच्या जनुकीय अभिव्यक्तीमध्ये म्हणजे कोणती जनुके चालू किंवा बंद आहेत यात मोठे बदल झाले. म्हणजे आपला मूळ DNA बदलत नाही, पण तो DNA कसा वाचला जातो त्याची पद्धत बदलते. कोणत्या प्रकारची जनुके प्रभावित झाली इथेच खरी मेख आहे ना? नक्कीच. मुख्यतः 4 क्षेत्रांतील जनुकांवर परिणाम दिसून आला. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आणि सूज म्हणजे इन्फ्लमेशन. शरीरात सूज निर्माण करणाऱ्या जनुकांची क्रिया मंदावली. ही जनुके उच्च रक्तदाब, संधिवात आणि हृदयरोगात अनेकदा अतिसक्रिय असतात. म्हणजे एखाद्याला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर ह्या सरावाने त्याच्या शरीरातील सूज निर्माण करणारी जनुके शांत होऊ शकतात. हा तर थेट वैद्यकीय परिणाम झाला. अगदी. दुसरं क्षेत्र होतं ऊर्जा चयापचय. आपल्या पेशींना ऊर्जा पुरवणारे जे मायटोकॉन्ड्रिया नावाचे ऊर्जा प्रकल्प असतात त्यांच्याशी संबंधित जनुके अधिक स्थिर आणि लवचिक झाली. सोप्या भाषेत शरीराची ऊर्जा वापरण्याची आणि तयार करण्याची क्षमता सुधारली. तिसरं इन्सुलिन स्राव जे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते. आणि चौथं म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सचा सामना करणाऱ्या जनुकांच्या कार्यात सुधारणा झाली. म्हणजे या पद्धती आपल्या जनुकीय पातळीवर एक प्रकारची काउंटर स्ट्रेस यंत्रणा तयार करतात. शरीर तणावामुळे होणारं नुकसान स्वतःच दुरुस्त करायला लागतं. पण हे बदल व्हायला 8 आठवडे लागतात. यापेक्षा लवकर काही परिणाम दिसू शकतो का? यावरही एक आश्चर्यकारक अभ्यास आहे. ब्रेन बिहेवियर अँड इम्युनिटी ह्या जर्नलनुसार केवळ एका दिवसाच्या म्हणजे 8 तासांच्या तीव्र ध्यानधारणेच्या सरावाने सुद्धा रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित जनुकांच्या DNA मेथिलेशनमध्ये बदल दिसून आले. DNA मेथिलेशन म्हणजे जनुकांवर बसणारे छोटे रासायनिक टॅग जे ठरवतात की ते जनुक चालू राहील की बंद. फक्त एका दिवसात? हे अविश्वसनीय आहे. याचा अर्थ आपलं शरीर आणि आपली जनुकीय प्रणाली आपल्या मानसिक स्थितीला किती वेगाने प्रतिसाद देते. जणू काही आपली जनुके आपलं मन काय म्हणतंय हे सतत ऐकत असतात. हीच गोष्ट हे संशोधन अधोरेखित करतं. आपले विचार, आपल्या भावना आणि आपला सराव यांचा थेट आणि जलद परिणाम आपल्या जैविक प्रक्रियांवर होत असतो. हे झालं सूक्ष्म पातळीवर. पण या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला जे वाटतं किंवा अनुभवलं जातं ते तर हॉर्मोन्स आणि मेंदूच्या कार्यामुळे. यावर काय परिणाम दिसतात? कारण शेवटी बरेच जण मनशांतीसाठीच या गोष्टी करतात. अगदी महत्त्वाचा मुद्दा. हार्मोनच्या बाबतीत आपल्या स्रोतांमध्ये एक खूपच विशिष्ट अभ्यास आहे. यात 528 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीच्या संगीताचा परिणाम तपासण्यात आला. सहभागींना फक्त 5 मिनिटं हे संगीत ऐकवण्यात आलं. फक्त 5 मिनिटं आणि 528 हर्ट्झच का? हे खूपच विशिष्ट वाटतंय. म्हणजे यामागे काही विशेष कारण आहे का? नाहीतर हे थोडं अशास्त्रीय वाटू शकतं. बरोबर आहे. या फ्रिक्वेन्सीला लव्ह फ्रिक्वेन्सी किंवा मिरॅकल टोन असंही म्हटलं जातं. पण त्यामागे ठोस वैज्ञानिक पुरावा कमी आहे. मात्र या अभ्यासात जो परिणाम दिसला तो मोजता येण्याजोगा होता. फक्त 5 मिनिटे हे संगीत ऐकल्यानंतर लोकांच्या शरीरातील कॉर्टिझॉल या तणावाच्या हॉर्मोनची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली आणि त्याचवेळी ऑक्सिटोसिन या प्रेम हॉर्मोन किंवा बंध निर्माण करणाऱ्या हॉर्मोनची पातळी वाढली. अच्छा, म्हणजे कारण काहीही असो, परिणाम मात्र मोजता आला. आणि तुलनेसाठी त्यांनी दुसरं काही संगीत वापरलं होतं का? हो, त्यांनी प्रमाणित 440 हर्ट्झ संगीताचाही वापर केला, जे आपण सहसा रेडिओवर किंवा इतर ठिकाणी ऐकतो. पण त्याने असा कोणताही विशेष परिणाम दाखवला नाही.
यावरून असं दिसतं की विशिष्ट ध्वनी लहरींचा आपल्या शरीरातील रासायनिक संतुलनावर थेट परिणाम होऊ शकतो. हे खूपच रंजक आहे. ध्वनीचा परिणाम हॉर्मोन्सवर होतो आणि प्रत्यक्ष मेंदूच्या रचनेवर काही परिणाम होतो का? म्हणजे आपल्या विचारांच्या सवयींनी मेंदूचा आकार बदलू शकतो का? संस्कृत पंडितांबद्दल एक विशेष अभ्यास होता, नाही का? होय, तो खूपच महत्वाचा अभ्यास आहे. सनातन संस्था यांच्या लेखानुसार डॉक्टर जेम्स हार्टझेल, जे एक न्यूरोसायंटिस्ट आहेत, त्यांनी भारतातील वैदिक पंडितांच्या मेंदूचा अभ्यास केला. हे पंडित हजारो किंबहुना लाखो शब्दांचे प्राचीन संस्कृत ग्रंथ मुखोद्गत करतात आणि ते पिढ्यानपिढ्या जपतात. त्यांच्या मेंदूचे MRI स्कॅन करण्यात आले. आणि त्यात काय दिसलं? जे दिसलं ते आश्चर्यकारक होतं. या पंडितांच्या मेंदूतील ग्रे मॅटर म्हणजे मज्जापेशींचा समूह सामान्य लोकांपेक्षा 10%हून अधिक होता. इतकंच नाही तर मेंदूच्या पृष्ठभागाची जाडीही म्हणजे कॉर्टिकल थिकनेस ती पण जास्त होती. 10%? हे खूप जास्त आहे. पण इथे एक प्रश्न आहे. या पंडितांचा मेंदू मुळातच वेगळा होता की पठणामुळे तो तसा बनला? म्हणजे ज्यांची स्मरणशक्ती जन्मतःच चांगली असते तेच या क्षेत्रात येतात असंही असू शकतं ना? हा चिकन अँड एग सारखा प्रश्न आहे. तुम्ही अगदी योग्य वैज्ञानिक प्रश्न विचारला आहे. याला कोरिलेशन वर्सेस कॉझेशन म्हणतात. या एका अभ्यासातून हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण न्यूरोसायन्समधल्या एका मोठ्या सिद्धांतामुळे म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी आपल्याला एक दिशा मिळते. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे आपला मेंदू अनुभवांनुसार आणि सरावानुसार बदलतो. जसं व्यायाम केल्याने स्नायू मोठे होतात, तसंच विशिष्ट मानसिक सराव केल्यानं मेंदूचे संबंधित भाग अधिक मोठे आणि कार्यक्षम होतात. आणि या पंडितांच्या बाबतीत स्मरणशक्ती आणि भाषिक कौशल्याशी संबंधित भाग, जसे की हिप्पोकॅम्पस, त्यामध्येही वाढ विशेषतः लक्षणीय होती. त्यामुळे हा बदल सरावामुळे झाला असण्याची शक्यता खूप जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे हे विज्ञान खूपच सखोल आणि प्रभावी आहे. पेशींच्या दुरुस्तीपासून ते जनुकांच्या कार्यापर्यंत आणि मेंदूचा आकार बदलण्यापर्यंत. पण आता या सगळ्याला जमिनीवर आणूया. दैनंदिन जीवनात याचा वापर कसा करता येईल? याबद्दल काही सोपे उपाय स्रोतांमध्ये दिले आहेत का? कारण प्रत्येकाला दिवसाचे 5-6 तास ध्यान करणं किंवा हजारो श्लोक पाठ करणं शक्य नाही. नक्कीच. आणि बहुतेक स्रोत या व्यावहारिक बाजूवर भर देतात. दिव्य मराठी वृत्तपत्रातील एका लेखात काही खूप सोपे आणि व्यावहारिक सल्ले दिले आहेत. त्यातला पहिला सल्ला मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. तो म्हणजे नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहणे. यासाठी महाभारतातील दुर्योधन आणि शकुनी यांचं उदाहरण दिलं आहे. जशी संगत तशी रंगत. आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या विचारांचा आणि ऊर्जेचा आपल्यावर परिणाम होतो हेच त्यात सांगितलं आहे. आणि काही शारीरिक तंत्रांबद्दल काय? हो, त्यात एका अत्यंत प्रभावी आणि सोप्या श्वासतंत्राचा उल्लेख आहे, ज्याला 4-7-8 श्वासतंत्र म्हणतात. हे डॉक्टर अँड्रू वेल यांनी लोकप्रिय केलं आहे. हे 4-7-8 श्वासतंत्र ऐकायला सोपं वाटतंय, पण खरंच फक्त श्वासावर नियंत्रण ठेवून आपल्या मज्जासंस्थेला शांत करता येतं? म्हणजे माझ्यासारख्या चिंता करणाऱ्या व्यक्तीसाठी हे खरंच एखाद्या तणावपूर्ण क्षणी काम करेल का? ते नक्की कसं करायचं? स्रोतांनुसार हे खूप प्रभावी ठरू शकतं. करायचं इतकंच की आधी पूर्ण श्वास बाहेर सोडा, मग नाकाने 4 सेकंद हळुवारपणे श्वास आत घ्या, त्यानंतर 7 सेकंद श्वास रोखून धरा आणि मग तोंडाने हुश असा आवाज करत 8 सेकंदात हळुवारपणे श्वास बाहेर सोडा. ही एक फेरी झाली. असं फक्त 3 ते 4 वेळा करायचंय. यामागील विज्ञान असं आहे की श्वास रोखून धरल्याने रक्तात ऑक्सिजन अधिक शोषला जातो आणि जास्त वेळ श्वास बाहेर सोडल्याने मज्जासंस्थेचा पॅरासिम्पॅथेटिक भाग सक्रिय होतो, जो शरीराला आराम करा आणि पचन करा म्हणजे रेस्ट अँड डायजेस्ट असा संदेश देतो. हे तणावाच्या फाईट ऑर फ्लाईट प्रतिक्रियेच्या अगदी उलट आहे. ठीक आहे. हे नक्कीच करून पाहण्यासारखं आहे. आता आपण आत्तापर्यंत वैज्ञानिक पुराव्यांवर बोललो, पण काही स्रोतांनी याकडे पूर्णपणे वेगळ्या म्हणजे वैज्ञानिक नसलेल्या दृष्टिकोनातूनही पाहिलं आहे, जे नमूद करणे महत्त्वाचं आहे. होय, आणि हे महत्त्वाचं आहे कारण या पद्धती विज्ञानाच्या जन्माच्या हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहेत. एका जर्नलच्या लेखानुसार या संकल्पना भगवद्गीता, कुराण आणि बायबल यांसारख्या धर्मग्रंथांशी जोडल्या आहेत. त्यात मूळ विचार हा आहे की आपले विचारच आपले वास्तव घडवतात. जसे गीतेत म्हटले आहे की मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः, म्हणजे मनच माणसाच्या बंधनाचे आणि मुक्तीचे कारण आहे.
आणि याच संदर्भात डॉक्टर मसारू इमोटो यांच्या पाण्याच्या क्रिस्टल्सवरील प्रयोगाचाही उल्लेख आहे, जो खूप वादग्रस्त पण प्रसिद्ध आहे. बरोबर. या लेखात त्या प्रयोगाचा संदर्भ दिला आहे. त्यानुसार ज्या पाण्याच्या बाटल्यांवर प्रेम, धन्यवाद असे सकारात्मक शब्द लावले होते, त्यातील पाणी गोठल्यावर त्याचे स्फटिक अतिशय सुंदर आणि सुबक बनले. तर ज्या बाटल्यांवर द्वेष किंवा राग असे नकारात्मक शब्द होते, त्यांचे स्फटिक विस्कळीत आणि बेडाऊल बनले. आणि यामागे असा विचार मांडला आहे की आपला देह जवळपास 70% पाण्याने बनलेला असल्यामुळे मंत्रांच्या किंवा सकारात्मक शब्दांच्या ध्वनिलहरींचा आपल्या शरीरातील पाण्यावर आणि पर्यायाने आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. अगदी. हे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे की डॉक्टर इमोटो यांच्या प्रयोगाला वैज्ञानिक समुदायात मान्यता नाही आणि त्याचे निकाल पुन्हा सिद्ध करता आलेले नाहीत. पण आपण इथे फक्त या स्रोतांमध्ये दिलेली माहिती सादर करत आहोत. एकीकडे कठोर वैज्ञानिक अभ्यास आहेत जे जनुकीय बदल मोजतात आणि दुसरीकडे असे वैचारिक दृष्टिकोन आहेत जे रूपक किंवा प्रतिकात्मक भाषेत तोच मुद्दा मांडायचा प्रयत्न करतात. श्रोत्यांनी दोन्ही बाजू समजून घ्याव्यात हा आपला उद्देश आहे. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आपल्या जनुकांपासून ते पेशींच्या आरोग्यापर्यंत आणि मेंदूच्या रचनेपासून ते हार्मोन्सच्या पातळीपर्यंत या प्राचीन पद्धतींचा आपल्या शरीरावर खोल आणि मोजता येण्याजोगा परिणाम होतो, असे विविध प्रकारचे स्रोत सूचित करतात. हे खरंच प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील एक अद्भुत संगम आहे, जिथे एका बाजूला हजारो वर्षांचा मानवी अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूला ते सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे fMRI स्कॅनर्स आणि जनुकीय विश्लेषणासारखी अत्याधुनिक उपकरणे आणि पद्धती आहेत, आणि दोन्ही एकमेकांना दुजोरा देत आहेत. ऐकणाऱ्यांसाठी एक विचार: आपण ज्या अभ्यासांवर चर्चा केली त्यात एकतर खूप दीर्घकाळ तीव्र सराव करणारे होते किंवा अगदी कमी कालावधीत जसे की एका दिवसाचा तीव्र सराव करणारे होते. यातून एक प्रश्न निर्माण होतो की याचा किमान प्रभावी डोस म्हणजे मिनिमम इफेक्टिव्ह डोस काय असू शकतो. रोज फक्त 10 मिनिटांचा सातत्यपूर्ण सराव वर्षभरात आपल्या जैविक प्रक्रियांमध्ये कोणते मोजता येण्याजोगे बदल घडवू शकेल? हे एक असे क्षेत्र आहे ज्यावर अजूनही संशोधन सुरू आहे आणि ज्याचा शोध प्रत्येकजण स्वतःच्या पातळीवर घेऊ शकतो.